तर सीन असा होता, जेव्हा आम्ही घरातनं निघाले होतो आम्ही पहिला विचार केला सिंहगडला जाऊ, तिथं एक्सप्लोर करू गड आपल्या छत्रपती महाराजांचा, मग इथं प्रति बालाजीला येऊ. पण शेड्यूलवरनं 3 घंटे पाठी गेलो तर एक्सप्लोर करायला भेटणार नाही आम्हाला सिंहगड. तर आम्ही इथं आलो पहिला प्रति बालाजी, इथून एक्सप्लोर करू. मग आम्ही जेजुरीला जाऊ, इथून तिथं स्टे करू. मग दुसऱ्या दिवशी उद्या आपण गडावरती जाऊ. इथं आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही, पण आयुष्यामध्ये नक्की तर व्हिजिट करा आपल्या मंदिराला. खूप छान आतमध्ये, एकदम वेगळीच वाईब येते, एकदम वेगळीच फिलिंग येते, एकदम सुकूनवाली वाईफ आहे आतमध्ये. या ब्रिजच्या खाली उभी राहिली नावाशिवाय इथून राईट टर्न घ्यायचा. यू भी चलना चल रहा. लई झोप लागत होती, पाऊस तर एवढा. पुण्याची स्पेशल मिसल. कॅमेरा जस्टिस नाही करणार, आम्ही पुऱ्या डोंगरामध्ये क्लाउड्समध्ये आहे, इन टू द माउंटेन. पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे 7:30 वाजले जात, पुरी बस सर्व टाकले. खाली पावसाने मेहरबानी केली पाहिजे आपल्यावरती, कारण का विंडशीटर आपल्याकडे आहे, पण मला पावसामध्ये बाईक नाही चालवायची आहे. थोडं ऊन निघायला चांगलीच गोष्ट आहे. आता वाईफ आणि पोरगी येते ॲज युजल, फॅमिलीवर चाललं आहे. तर भेटतो आपल्या पेट्रोल पंपवरती, पेट्रोल फ्यूल करून. मग टाईम वेस्ट नाही करायचा आहे. खूप एक्सायटेड आहे जायला मी. चलो बेटो जन पीछे. फायनली आपली राईड चालू होते. 7:30 वाजले जात. बाईकला मेन्शन उतरून द्या पहिला, कारण का फुल्ली लोड आहे गाडी. पेट्रोल पंपवरती जाऊया, फ्यूल भरूया, पॉवर टाकूया पेट्रोल पहिला. सो ऑफिशियली आपली बाईक राईड चालू झाली. मुंबई ते पुणे, सातारा, सिंहगड, मग मुंबईला. ही 2 दिवसाची राईड असेल. तर काय घाई नाही आहे आपल्याला, एकदम फास्ट चालू अशी, आरामात जायचं, आरामात यायचं आहे. टोटल 500 किलोमीटरची राईड असेल, 500च्या वरती पण होईल. तर ही राईड मी खूप महिन्यापासून प्लॅन केलेली, लगभग 1 महिना झाला. जाण तर एक स्मॉल स्पिन करणार होतो, पण मी मला 1 दिवसामध्ये काय जाऊ नये, परत तीच मजा नाही. तर त्यापेक्षा म्हटलं बोललं आपण मस्त 2 दिवस प्लॅन करू, मस्त फिरून येऊ. ऑन फायनली 22 तारीख आज आलेली आहे. 22-23 ही 2 दिवस आपली राईड आहे. सॅडल बॅगमध्ये जास्ती काय नाही घेतले, एक कपडे जोडे घेतले. खाली पावसामध्ये वल्ली झाली तर ते नाईट स्टे करू, त्यासाठी. मला भीती आहे की पाऊस जास्ती नाही भेटला पाहिजे. जर पाऊस भेटला तर विंडशीटरचा प्रॉब्लेम होणार आणि बाईक चालवायला पण थोडा इश्यू होणार. पुण्याला प्रति बालाजी टेम्पल आहे, तिथं आम्ही व्हिजिट करू. मग सिंहगड व्हिजिट करू. जर झालं तर जेजुरीला पण जाऊ, जेजुरी करून मग परत मुंबईला येऊ. अशी काहीतरी आपली राईड असणार. अराऊंड 950चं मी पॉवर पेट्रोल टाकून घेतो. मी पॉवरच टाकतो, साध्यामध्ये एवढा काय खास परफॉर्मन्स भेटत नाही. पॉवरमध्ये X95 जबरदस्त परफॉर्मन्स आहे. 5% इटॉनल असतं पॉवरमध्ये, तरी पण काही फरक नाही पडत. एक ऑइलचा पाऊच असतो ना, तो नाही छोटावाला असतो, तो पॉवरला अजून बूस्ट करतो, पॉवर पेट्रोलला किंवा साध्या पेट्रोलला, ते टाकायची गरज असते. तर लगभग काहीतरी 7.5 लिटर आलं, 950 रुपयाचं. 7.5 पण नाही आलं, त्याच्याहून कम आलं. तर आता बघू, एवढं पेट्रोलपर्यंत पुण्यापर्यंत गेलं पाहिजे. तर आपला रूट असा असेल, BKCवरनं मानकुर ब्रिज मारून, मानकुर फ्लायओव्हरच्या खालनं लेफ्ट घेऊन जो नवीन ब्रिज बनला आहे तिथून वाशी, मग डायरेक्ट पनवेलवरनं डायरेक्ट पुणे, हा असा मार्ग मारू. लगभग 8 वाजले जातो. व्हॅजन फुल प्लेझंट आहे. सिंहगडीतून लगभग 195 किलोमीटर दाखवत आहे. खारवरनं पेट्रोल पंपवरनं तिथं पेट्रोल फ्यूल केलं तिथून. तर आमचा टार्गेट असेल लगभग 2-3च्या अगोदर पोचायला. बाईक आपली फुल सर्व्हिसमध्ये आहे. याचा स्पार्क प्लग, दोन्ही फिल्टर, इंजन ऑइल 7100 मी ते वापरतो, फुल एकदम सिंथेटिक ते टाकलेलं आहे. तर बाईकमध्ये काही इश्यू आला नाही पाहिजे, आणि आपली गाडी आपल्याला इश्यू देणार पण नाही. आपल्या बाईकवरती आपल्याला फुल भरोसा आहे, फुल कॉन्फिडन्स आहे. ह्या आता छोटा नॉर्मल राईड आहेत 500,000 किलोमीटरवाला. माझं स्वप्न आहे इथून लेह लडाख करायचं. जे हर बायकरचा, हर जो बाईक चालवतो तो रिलेट करेल, त्याचं स्वप्न असतं की आपण तिथं जाऊन एक्सप्लोर करू, तिथं जाऊन फिरू, ते पण आपल्या स्वतःच्या बाईकवरती. शपथ आहे, एक दिवस माझी बाईक आणि मी तिथं श्वास घेईन त्या लेह लडाखच्या रोडवरती. दिल्ली, चंदीगड, मनाली हे सर्व करून जाण. पण तुमची कृपा असली तर, तुमचा आशीर्वाद असला तर, सपोर्ट भेटला तर आपण नक्की जाऊ, कारण का तिथं जायला लागतो पैसा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं हर बाईक राईडमध्ये, हर कामामध्ये, हर वस्तूमध्ये. पैसा असेल तर सर्व काय होईल बेसिक. वरनं पाऊस पडला, स्लिपी यावं ना, राईडले ट्रँकरवाले हे झाले, मदरबोर्ड जातात ना खडखड, यांची लय भीती वाटते. यांच्याशी लय समजून राहायला लागतं, चालवायला लागतं.
तर मानकुर्गा ब्रिज क्रॉस करून आता आम्ही टुवर्ड्स वाशी साईडला चालले. त्या ब्रिजवरती CCTV कॅमेरा लागले, तर ओव्हर स्पीडिंगचे चालन लय येतात, तर मी स्पीड चालवत नाही. ऑन ॲक्सिडेंटसाठी पण खूप फेमस आहे तो ब्रिजवरती. तर बाईक अलाउड नाही पहिली गोष्ट. तरी सर्व बाईकवाले तिथं वरनं जातात. मी पण खूप वेळेला आलेलो आहे. आत्तापर्यंत बाईकचं काही चलन आलेलं नाही आहे, तर चांगलीच होपफुली चांगलीच गोष्ट आहे. या ब्रिजच्या खाली उभी राहिली नावाशिवाय इथून राईट टर्न घ्यायचं आहे, कारण का इथे एवढं ट्रॅफिक लागलं आहे आणि पाऊस आला. तर मला आता जॅकेट घालायचं आहे. 3 घंटे पाठी आहो, बघू आता कसं कवर करू. पावसाने मेहरबानी केली तर ठीक आहे. आता गरमागरम चाय नाश्ता. आपली ऑर्डर रजिस्ट्रेशन आहे म्हणून पाणी गेलं नाही आतमध्ये. एक नंबर बॅग आहे. आता कॅमेरा इथं लावायचा टाईम आला आपल्याला. इथं लावलेला म्हणून एक्झॅक्टली 63 किलोमीटर कवर करून थांबलो खालापूर CNG पेट्रोल पंपवरती. तिथे एक छोटासा सुसू ब्रेक अजून थोडा नाश्ता ब्रेक, टी ब्रेकसाठी थांबलेलो मी. प्रॉब्लेम असा आहे की पावसाने पुरा घेर टाकला नाही भावांनो. आता थोड्या वेळामध्येच खोपोलीचं आपलं हे काय बोलतात तरी यार, पावसाच्या मुलं मी पण विसरून गेलो. टोल नाका येईल और मला काहीच दिसाय ना पुढचा व्ह्यू काय चाललं. कॅमेराने जस्टिस केल्यानंतर मस्त चांगलीच गोष्ट आहे, कारण का जे मी फील करतोय ना त्या रोडवरती चालवताना, दोन्ही साईडला ग्रीनरी और स्मूथ रोड, एकदम वाईब येते एकदम. ते गाणं हर इशारा हर नजारा नया नया असा वाला वाईबवाला. काश माझ्याकडे आता इंटरकॉम असलेलं गाणं ऐकत ऐकत गेलो असतो. मस्त मजा येते चालवायला. ये रास्ते मस्त. रास्ते में खड्डे में रास्ते है, मला माहिती नाही. ऑफ रोडिंग चालू आहे पुरी आपली. फुल मजा घेतोय मी पावसाची आहे ऑफ रोडिंगचे. मोठा खड्डा नको म्हणजे प्लीज, नाही आपली गाडी बिडी डॅमेज व्हायची तर प्रॉब्लेम होईल. स्किप करू, कारण का फुल ऑफ रोडिंग चालू आहे. ट्रॅफिक तर एवढं लागलं विचारू नका. आता पुढून आपल्याला हलकासा एक राईट येईल टुवर्ड्स पुणे सिटी क्रॉस करेल, बायपास करेल तो रोड. कॅमेरा जस्टिस नाही करणार, आम्ही पुरा डोंगरामध्ये क्लाउड्समध्ये आहे, इन टू द माउंटेन्स. 125 किलोमीटर गेलं आहे. इथं टी ब्रेकला थांबलेलो, कारण का लई झोप लागत होती. पाऊस तर एवढा चालू आहे ना, जो नावाशिवापासून ते इथपर्यंत पाऊसच आहे. आता थोडा वेळ थांबलेला आहे. एक्झॅक्टली 65 किलोमीटर जायचं आहे इथून. मला माहिती नाही मी कुठं आहे. इथपर्यंत लय मजा येते, पण मी पुरा भिजलेलो आहे. माझी पुरी वाट लागलेली आहे भावांनो. खरं बोलतोय, कारण की लय पाऊस होता. मी विंग शटर होता पण वाईफ पेनली, मी तसंच राहिलो. कॅमेरा थोडा पण जस्टिस नाही करणार, कारण का माउंटेन्स इथं जबरदस्त नसा. शेवटचे 34 किलोमीटर राहिले. इथं थोडा नाश्ता करायला थांबलो. बरोबर 2 वाजले. आता लवकरच फुटू, कारण का पाऊस काय थांबायचं नाव नाही. थंडी एवढी लागते विचारू नका. कॅमेरा पण थोडा उशीर चार्जिंगला लावलेला, पण ठेवलेला. फुटेज पुरा ब्लर येतो म्हणून शूट नाही केलं. पुण्याची स्पेशल मिसल. NH12 नॅशनल हायवे. एवढा पावसावरून गाडी चालवली एकदम कंटिन्यूस, तर पुरी चेन पुरी ड्राय झालेली. मी घेर ऑइल टाकलेलं येतं ना, पण आता इथं गॅरेजवाल्याकडे चेन ऑइल भेटलं, तेच टाकून दिलं. घेर ऑइल नाही भेटलं. तर अजून इथून 18 किलोमीटर जायचं आपल्याला बालाजी, रत्ती बालाजी टेम्पलला. तर सीन असा होता, जेव्हा आम्ही घरातनं निघाले होतो, आम्ही पहिला विचार केला सिंहगडला जाऊ. मग दुसऱ्या दिवशी उद्या आपण गडावरती जाऊ आपला सिंहगडला. तर अराऊंड मुंबईपासून 195 किलोमीटर, लगभग 200 किलोमीटर आले हो मी. आता हे एक्सप्लोर. आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे. इथं काउंटर आहे, इथं काउंटरवरती जमा करून आतमध्ये जाऊ. इथं आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही. पण आयुष्यामध्ये नक्की तर व्हिजिट करा आपल्या मंदिराला. खूप छान आतमध्ये, एकदम वेगळीच वाईफ येते, एकदम वेगळीच फिलिंग येते, एकदम सुकूनवाली वाईफ आहे आतमध्ये. आणि एकदम क्लिननेस आहे टेम्पल, काही इश्यू नाही. दर्शन 2 मिनटामध्ये झालं, 2 मिनटामध्ये बाहेर आलो. तिथं नक्की व्हिजिट करा आयुष्यामध्ये एकदा तरी. मस्त टेम्पल आहे.
ओके, तो फायनली दर्शन वगैरे घेऊन झालं. हल्ली आम्हाला 10 मिनटं लागले. इथं वॉशरूममध्ये पण चप्पल अलाउड नाहीत, बाहेर काढून जायला लागतं, एवढं क्लिननेस आहे. जसं मी सांगितलं आमचा पहिला प्लॅन होता सिंहगडचा, ते आता कॅन्सल झालं, तर आम्ही इथं आली प्रति बालाजीला. खूप सुंदर टेम्पल आहे, अजून एकदा रेकमेंड करीन, नक्की या, नक्की व्हिजिट करा. मजा येते. एंट्री काहीच नाही आहे, प्रसाद वगैरे आहे, वॉटरची सुविधा आहे, पाण्याची सर्व सुविधा आहे इथं. तर आम्ही चाललो इथून जेजुरीला. जेजुरी लगभग इथून काहीतरी 60 किलोमीटर आहे. तर आम्हाला गुगल आंटी बोलते 2 तास लागेल. अजून आमच्याकडे खूप टाईम आहे. आम्ही इथं 4:30 वाजले तर आम्हाला गुगल आंटी बोलते 6 वाजेपर्यंत पोहोचू. संध्याकाळ व्हायच्या अगोदर आम्ही जेजुरीच्या टेम्पलच्या एंट्री करू तर चांगलंच असतं. आई शपथ, काय व्ह्यू आहे. मी खरं बोलतो, कॅमेराच्या अँगलनी तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण जे मी बघतोय ना, मी जे फील करतोय ना, रोड चालू आहे ना, दोन्ही साईडला माउंटेन्स आहेत. काय बोलू यार, काय सीन आहे. कॅमेरा, काय शब्द नाही येतात मला आता एक्सप्लेन करायला. तुम्ही नजारे नजारे बघा तुम्ही आजूबाजूचे. आणि मी आता फिल आता घाट चढतो. या घाटाचं नाव नाही माहिती मला, मी घाट चढतोय आता. टोटल 220 किलोमीटर झाले. त्यात फ्यूल आहे ऑलरेडी. मी स्पीड विचारत होता, स्पीड कुठं भेटलं नाही, तर आता इथं भेटलं तर टाकून घेतो 550चं. माझी यूट्यूब फॅमिली, माझे जे बघणारे आहात, प्लीज एकदा तुम्ही महाराष्ट्र फिरा यार. महाराष्ट्र स्वर्ग आहे, स्वर्ग. जिथे हे स्वर्ग आहे, असं महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत नाही, फिरत नाही तर मतलब नाही आहे. कारण का आपल्याकडे गड आहे, किल्ले आहेत, एवढेच बघण्यासारखे आहेत, आपले कोकण गाव आहेत. माझं तर मन खुश झालं इथे येऊन, कारण का ह्या रोडवरती तर हमेशा येतो. जेव्हा पण येतो एक नवीन सारखा एक्सपिरियन्स होता. एक नवीन वेगळी फिलिंग येते नेचरमध्ये फिरण्यासाठी. एक बायकर, एक ट्रॅव्हल असेल त्याला समज असेल ही फिलिंग काय असते. माहिती आहे सर्वांना टाईम भेटत नाही फिरण्यासाठी, सर्व कामामध्ये असतात. पण एकदा तरी यार आपल्या महाराष्ट्र फिरावे. कारण का महाराष्ट्रामध्ये जे आहे ना, ते कुठंच नाही आहे. खास करून आपल्या मान्सून सीझनमध्ये, पावसाळी सीझनमध्ये यार. ऑसम ऑसम. इथून गाडी हार्डली 15 ते 20 किलोमीटर राहिलेलं आहे जेजुरी गडला पोचायला. तर हा रस्ते असं वाटतं कधीच संपवणं हे रोड. कारण का मला जे फिलिंग आहे आतमधून, मी लिटरली एक्सप्रेस नाही करू शकत माझ्या वर्ड्समध्ये. जेजुरी गडच्या खाली आम्ही पोहोचलो. आता इथं हॉटेल बघायचं आहे पहिलं. आता हॉटेल बघून मग दर्शन घेऊ आम्ही. या गल्लीमध्ये रूम घेतलेला, हॉटेलचा नंतर टूर करतो. तर आता लगभग 7 वाजले, आज संध्याकाळ झालं आहे. तर आम्हाला 1000 रुपयाला रूम पडला. रूमचा पण टूर करतो. हॉटेल साफसुथरं आहे. तर सॅटर्डे आहे तर गर्दी कम आहे. तर मला वाटतं संडेची गर्दी होईल उद्या. तर आता वरती आम्ही चाललो मंदिरामध्ये. मेन बाबा आशीर्वाद राहून दे. तुमच्या दर्शनाला किती वेळा आलो आहे मी, 3ऱ्या-4थ्यांदा आलो, मला आठवण नाही. मला काय वाटत ना, हा एक पार्टमध्ये पुरा व्हिडिओ बनेल आपला. मुंबई टू तिरुपती बालाजी, प्रति बालाजी प्लस जेजुरीचा. हा एक पार्टमध्ये टाकीन. दुसऱ्या पार्टमध्ये आपला सिंहगड टू मुंबई, हा पार्ट 2मध्ये टाकेन. आणि आपलं यूट्यूबचा टी शर्ट पेनलेलं मी बोलायला विसरलो. हे 2017-18मध्ये छापलेलं ना, हे 2017-18मध्ये छापलेलं. हे अजून टी शर्ट आहे तसं तर मी पेनलं पण नाही, 3-4 वेळेला पेनलेलं. दिवसांना खूप वेळेला आलेलो. फर्स्ट टाइम आज नाईटचा व्ह्यू. पण एकदा आम्ही सकाळी 7 वाजता 6 वाजता दर्शन घेतलेलं आम्ही. ते 2016ची गोष्ट आहे, जेव्हा पल्सर आपल्याकडे 150 होती. स्लीपरवरती आलेलो तेव्हा. सोन्याची जेजुरी आपली.
द लँड ऑफ गोल्ड ॲक्च्युअलमध्ये पाठचा व्ह्यू बघा तुम्ही. खाली उतरलोय एक्सप्लोर करून. आता चाललोय रूमवरती. रूमचा टूर देतो मी तुम्हाला. उद्या सकाळी लवकर उठून सिंहगडला जायचं आहे. मग तिथून मुंबईला परतीचा प्रवास करायचा आहे. आता व्हिडिओ एडिट करून काय करायचं. हा ओके. पहिला आजची रात्री राहा, मग 10 days राहू आपण. आता व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे कारण का मेमरी फुल झालं आहे. ॲक्शन कॅमेराची पण आणि ह्याची पण. हे 2 पार्टमध्येच येणार. 1 पार्टमध्ये नाही होणार. 1 पार्टमध्ये खूप मोठा व्हिडिओ होईल.